पर्यंत जी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याला 2025 ते 26 सीझन गाळपासाठी जो ऊस दिलेला होता त्याचं आपण 15 जानेवारीपर्यंत आपण 2950 पूर्ण पेमेंट केलेलं आहे. उर्वरित पेमेंट जी आहे समजा 1 फेब्रुवारी ती 21 मार्चपर्यंतचं पेमेंट आपण आज अदा करत आहोत त्यांच्यासाठी. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव देण्याचं जे आपल्याला म्हणजे कारखान्यात आपले वचन होतं आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आज आंदोलन करावं लागतंय, म्हणजे ही कुठेतरी एक शोकांतिका वाटते का? नाही असं काही नाही, थोडंफार कमर्शियल मॅटर आहे सर. आम्ही सातत्यानं लोकांचे पेमेंट देत आलेलो आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये थोडंसं मार्च एंड असल्यामुळं काही दिवस थोडेही गेले, पण त्याच्यानंतर आपण कंटिन्यू सिक्वेन्सने पेमेंट करत आलेलो आहोत. 2950 रुपयानं सुरुवातीची बिलं अदा केली, त्यानंतर 1800 रुपयानं बिलं अदा केली. ही तफावत पाहून शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. हां, पण त्याच्यामध्ये काय होतं, थोडेसे फंड रोलिंग म्हणजे ही नव्हतं आणि काही लोकांच्या रिक्वायरमेंट होत्या. त्या अनुषंगानं आपण कमी पैसे का असताना जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील, अडीअडचणी कशा सुटतील लोकांच्या, कारण लोकांचे मेडिकलचे प्रॉब्लेम होते, लोकांचे शैक्षणिक फीजचा प्रॉब्लेम होता, लोकांना अनेक ही होते. तर काही लोकांच्या शेतकऱ्यांचं ओपिनियन घेऊन आपण तो निर्णय थोडासा घेतलेला होता मॅनेजमेंटला. नाही, आता तो सेंट्रलाइज झाले आहे. सरांनी आम्हाला मेसेज दिले आहेत आमच्या चेअरमन साहेबांनी की आपण 21 मार्चपर्यंत टोटल पेमेंट आपण करत आहोत म्हणून. नाही, 2950च भाव राहणार आहे, म्हणजे आपलं जी हे आहे आणि जे पगार सुरू होणार आहे अकाउंटला ते आज सुरू होणार आहे का? हां, आज सुरू होणार आहे. आता 5:30 म्हणजे मॅक्झिमम 5, 5:30, 6 वाजेपर्यंत मेसेज येतील आपल्याला. त्याचबरोबर जे तुमचे कामगार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचं देखील वेतन थकलं आहे, अशा देखील नाही, आता ते डिपार्टमेंटली आहे, मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ते आमच्या एवढे तर पेमेंट काही हायलाईट होण्यासारखे थकलेले नाही आहेत, कुठेही हे नाही. वाहतूक ठेकेदार हां, वाहतूक ठेकेदाराचं कसं आहे, पहिलं केन पेमेंट होणार, बरोबर आहे. मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू सर्व आपण शेतकऱ्याचा विचार करता पहिल्यांदा आपण शेतकऱ्याचं पेमेंट अदा करत असतो आणि त्याच्यानंतरच आपण तोंडी वाहतुकीचं HNTचे पेमेंट. त्याच्यामध्ये कसं असतं की आमचे एवढे ॲडव्हान्स असतात लोकांकडं की जवळजवळ म्हणजे आज आमच्याकडं नाही म्हटलं तर 7 ते 8 कोटी आउटस्टँडिंग आहे. मग काही लोक HNTचे काय करतात, ते परत म्हणजे व्यवहार जो आहे तो नव्याचं जुनं ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आम्ही तो व्यवहार हे करत असतो आणि त्या अनुषंगाने HNT पेड होत असते. खरं तर सकाळपासून हे आंदोलन चालू. शेवटचा प्रश्न, तुमच्या आणि पोटे पाटलांमध्ये नेमके काय चर्चा झाली? हीच केन पेमेंटच्या संदर्भातच पॉझिटिव्ह सरांची निर्णय झालेला आहे आणि सरांनी आम्हाला 100% शेतकऱ्याच्या पेमेंटसाठी मी सक्षम आहे. मी आज तुम्हाला म्हणजे आता जो बोललेला आहे तो सर्व पेमेंटचा मी विड्रॉल करत आहे आणि थोडेफार जी काय HNT असेल, काय असेल, डिस्प्यूट असेल तर ती 15 ते 20 तारखेपर्यंत 100% मी व्यवहार क्लिअर करतो असं सरांचं ओपिनियन आहे. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर साहेब पण माझ्याशी होते, पाटील साहेब पण होते, सगळ्यांनी आम्ही डिस्कस करून हा निर्णयाला आलेलो आहोत असं.